श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ. बघतो, पावसाचे जे पाणी असते हे खूपच अधिक शक्तिशाली असते आणि हे खूपच पॉवरफुल वस्तू आहे. हे रातोरात तुमचे नशीब बदलू शकते. पावसाचे हे जे पाणी आहे हे गगनचुंबी अवकाशातून भूमातीवर येत असते. यात कोणत्याही प्रकारच्या केमिकलची भेसळ असत नाही. कोणत्याही प्रकारचे यात अशुद्धीकरण असत नाही. त्यामुळे यात 100% शुद्ध आणि पवित्र मानले जाते असे विधान आहे. तर आज मी तुम्हा भक्तगण दर्शकांना पावसाच्या या पवित्र पाण्याचे काही प्रयोग सांगणार आहे. ज्या प्रकारे पावसाळ्यात पाण्याचा वर्षाव होतो अगदी ठीक अशाच प्रकारे याचे काही शास्त्रीय प्रमाणित प्रयोग आहेत, ज्यांना केल्याने तुमच्या घरामध्ये तसेच तुमच्या जीवनकाळात पावसाच्या पाण्याप्रमाणे धनाचा वर्षाव होईल. अर्थात सांगण्याचे तात्पर्य हे की तुमच्या जीवनकाळात धन येण्याचे मार्ग मोकळे होतील, जीवनाची गरिबी मिटून जाईल. तर आपल्या फायद्यासाठी या व्हिडिओला पूर्ण अवश्य पहा. व्हिडिओला मिस करू नका. आज मी तुम्हा लोकांना या व्हिडिओद्वारे सर्व परेशानीतून सुटका मिळवण्याचा साधा सरळ मार्ग सांगणार आहे. जर कोणी नकारात्मक शक्ती केलेली असेल तर त्यापासून ही सुटका मिळवण्याचे आणि धनप्राप्ती करण्याचेही 2-3 प्रयोग सांगणार आहे. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी व्हिडिओला पूर्ण नक्कीच पहा, कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी ही छोटीशी माहिती तुमच्या जीवनाला बदलू शकते. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे तुम्हा सर्व दर्शकांना हिंदू प्राचीनतेच्या आधारावर सिद्ध असलेली माहिती तुम्हाला देत राहून जनहित आणि जनकल्याण व्हावे. चला तर वळूयात पुढील चमत्कारिक माहितीकडे. प्रयोग नंबर 1, शारीरिक त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी. लक्ष देऊन ऐकावं. तर या तांबे धातूच्या पात्राला म्हणजेच तांब्याला घेऊन आकाशातून जे पावसाचे पाणी पडते या पाण्यास तुम्ही या तांब्यात साचवून घ्यायचे आहे. लक्ष द्या बघतो, हा तांब्याचाच तांब्या असावा, कारण की तांबे धातूला आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात अधिक पवित्र व शुद्ध मानले गेलेले आहे आणि हा धातू सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींनाही दूर ठेवतो. तर तुम्ही या तांब्यात पावसाचे पाणी साचून घ्यायचे आहे आणि पुढे या पाण्यास एका छोट्याशा काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे. पुढे दररोज सकाळी आंघोळ करतेवेळी यातील पाण्याचे 3 ते 4 थेंब तुमच्या आंघोळीच्या पाण्यात बादलीत टाकून आंघोळ करायची आहे. असे केल्याने तुम्ही नेहमी रोगमुक्त राहाल. बघतो, दुसरा प्रयोग सांगतोय नकारात्मक गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी याचा कसा प्रयोग करायचा आहे. जर घरामध्ये तुम्हाला हे जाणवू लागते की तुमचे घर दडपणाखाली राहते, कोणीतरी क्रिया करणे काळी जादू टोना करून काही नकारात्मक वस्तूला तुमच्या घरावर सोडले आहे, तर पावसाच्या या शुद्ध व पवित्र पाण्यामध्ये लक्ष देऊन ऐका. तर या पावसाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजलाचे थेंब मिसळून या पाण्याने तुमच्या पूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यात शिंपडून घ्यावे. घरात याने लादी पोछा करून घ्यावी. असे केल्याने अगदी पूर्णतः घरातून नकारात्मक गोष्टींच्या ताकदी पूर्णपणे समूळ नष्ट होतील. तुमचे घर पवित्र बनून जाईल. या तर मग आता जाणून घेऊयात धनप्राप्ती करण्यासाठी याचे चमत्कारिक प्रयोग. लक्ष देऊन ऐकत राहा. तर या पावसाच्या शुद्ध पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचा सिक्का 24 तासांसाठी डुबवून ठेवायचा आहे आणि मग या सिक्क्याला धूप दीप दाखवून म्हणजे धुपारतीचा धूर दुपवून श्री लक्ष्मीनारायणचे ध्यान करत या सिक्क्याला आपल्या पर्स पॉकेटमध्ये ठेवा किंवा मग तुमच्या व्यापार धंद्याच्या ठिकाणी कल्ल्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. आता मी तुम्हाला त्याचे बेनिफिट सांगण्यास जातोय. तर हा जो सिक्का आहे ज्यास तुम्ही पावसाच्या पाण्यामध्ये ठेवून देता तेव्हा तो साक्षात वरुण देवांच्या आशीर्वादाने जागृत स्थितीत कार्यान्वित होतो, बरकतीसाठी कार्य करू लागतो. त्यामुळे ज्या प्रकारे वरुण देवतेच्या कृपेने आनंदायी मनाला प्रसन्न चित्त करणारे पावसाचे पाणी बरसते, त्याप्रमाणे जोपर्यंत हा सिक्का तुमच्यापाशी राहील तोपर्यंत निरंतर धन पैसा येत राहील. तुमच्या जीवनकाळात धनसंपत्ती वैभव ऐश्वर्य प्राप्त होत राहील. बघतो, येथे हे लक्षात असू द्या की या सिक्क्याला तुम्ही निदान पुढील पावसाळ्यापर्यंत तरी खर्च करायचे नाहीये. यास तुम्ही जपून ठेवायचे आहे. आता दुसरा प्रयोग ऐकून घ्या. एक शंख घेऊन त्यात पावसाचे पाणी भरून घ्यायचे आहे आणि कोणत्याही दिवशी शिव मंदिरात जाऊन श्री नंदी महाराजांना याने स्नान स्वरूपात दोन्ही शिंगांच्या मध्यभागी मस्तकावर, पाठीवरील घोडावर आणि मागील स्थानी शेपटीकडील बाजूवर याने थोडी थोडी स्नान घालून हे पाणी अर्पण करायचे आहे. याने आपणास शीघ्रतेने धनप्राप्ती होऊ लागते. अजून एक प्रयोग सांगू इच्छितो जो की आजमावून पाहिलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. तर यात पावसाचे शुद्ध ताजे पाणी एका छोट्याशा डबीमध्ये भरून घ्या आणि यास धूप दीप दाखवून घेऊन श्रीम या एकाक्षरी बीज मंत्राचा 108 वेळा जप करून श्री लक्ष्मी माता राणीचे ध्यान करत आपल्या धनपैसा ठेवण्याच्या स्थानी या डबीस ठेवून द्या. याने तुमच्या घरात धनामध्ये निरंतर वाढ होत राहील, बरकत राहील. परंतु हा भक्त तुम्हाला या डबीस पुढील 1 वर्षापर्यंत पुढील पावसाळा येईपर्यंत जपून ठेवायचे आहे. चला तर मग बघतो मी तुम्हाला आता याचे धार्मिक महत्व व प्रयोगही सांगण्यात जात आहे. लक्ष देऊन ऐकत राहा. कोणत्याही एकादशी तिथीला, आता जसे की आषाढी एकादशी येते
तर अशा एकादशी तिथीला पावसाच्या शुद्ध पाण्याला तांब्याच्या तांब्यात भरून घेऊन श्री हरी विष्णू आणि श्री लक्ष्मीला या जलाने अभिषेक करायचा आहे. हा उपाय केल्याने परिवारामध्ये प्रेम स्नेह संबंध वाढतात. जर कुटुंबात कोणत्याही प्रकारचा क्लेश कला आहे तर तो नष्ट होऊन जातो. नोकरी व्यवसायाच्या संबंधित जेवढ्या पण समस्या आहेत त्याही मिटून जातात. तुमची व तुमच्या कुटुंब परिवाराची उन्नती होऊ लागते. जर पावसाच्या शुद्ध जलाने भगवान श्री हरी विष्णू व माता राणी लक्ष्मीला अभिषेक केला जाईल तर तत्काळ सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. आता दुसरे महत्व सांगतोय, ध्यानपूर्वक ऐका. विवाहामध्ये जर कोणत्या ना कोणत्या कारणवश विलंब होत आहे, जुळून आलेले लग्न संबंध कोणत्या कारणवश वारंवार बिघडत असतील तर तांब्याच्या पात्रामध्ये पावसाचे शुद्ध ताजे जल भरून घेऊन यात 21 दुर्वांना घालून कोणत्याही मंगळवारच्या दिवशी याने श्री गणपतीचा अभिषेक करा आणि नंतर तुम्ही भोजन ग्रहण करा. याने तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या बाधा मिटून जातील. कारण की विघ्नहर्ता हे स्वयं श्री गणपती महाराज आहेत. तर श्री गणराया तुमच्या प्रत्येक समस्यांचे हरण करतील आणि दाम्पत्य जीवनात सुरू असलेल्या परेशानींनाही समूळ नष्ट करतील. पुढील महत्व ऐकून घ्या. जर बऱ्याच कालावधीपासून आजारी आहात, औषध पाणी फळत नाहीये, तर हे पावसाचे शुद्ध ताजे जल तांब्याच्या पात्रात भरून घेऊन पूजाघर मंदिरासमोर ठेवून 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करून प्रत्येकी 1 वेळ मंत्राचा पाठ करून झाल्यास या पाण्यावर फुंक मारायची आहे. ही विधी पूर्ण झाल्यानंतर आजारी व्यक्तीस यातील थोडेसे पाणी पाजायचे आहे. पुढे तुम्हीच पाहाल की अगदी 8 ते 10 दिवसांत तो व्यक्ती स्वस्थ बनून जाईल. यात कोणताच संशय नाहीये. कधी कधी होते काय की काही कारणास्तव आपणास कर्ज काढावे लागते, परंतु पुढे जाऊन परिस्थिती अशी बनते की कर्ज उतरणे फेडण्यासाठी कठीण होऊन बसते. तर अशा वेळी प्राचीन धार्मिक मान्यतेनुसार या पावसाच्या पाण्याचा उपाय आपण पूर्ण दृढ विश्वासाने करू शकता. तर यासाठी तुम्ही एका बादलीमध्ये पावसाचे पाणी जमा करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 वाटी ताजे दूध मिसळायचे आहे. यानंतर तुम्ही श्री हरी विष्णूंचे स्मरण करून नंतर आपल्या इष्टदेवतेचे नाव घेऊन ज्या पण देवी देवतेला तुम्ही मानता, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, तिचे नाव घेऊन या पाण्याने आंघोळ करायची आहे. असे केल्याने जसजसा पावसाळ्याचा हंगाम संपून जाईल त्याचसोबत तुमच्या डोक्यावरील कर्जही उतरून जाईल. तर बघतो आपल्या जीवनाला सुखमय बनवण्यासाठी हे प्राचीनतेच्या आधारावर सिद्ध असलेले प्रमाणित प्रयोग या पावसात किमान एकदा तरी अवश्य करा. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो. ब्रह्मांड नायक तूची समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.